फायलो कंपनीचं नेरो हे जर आपण टोमॅटोसाठी जर टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि ते यावर्षी मी त्याचा अनुभव घेतला। माझं नाव सुदर्शन विठ्ठल आवारे, राहणार खडकसुकेने, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मी गेल्या 6-7 वर्षापासून टोमॅटो या पिकाची लागवड करतोय। खडकसुकेने गावातच माझं 50 आर क्षेत्र आहे टोमॅटोसाठी सेपरेट। द्राक्ष बागाही आहे, परंतु टोमॅटोमध्ये दरवर्षी नवीन नवीन अडचणी येतात। त्यातच एक महत्त्वाची म्हणजे पाणी नियोजन। पाणी नियोजन जर टोमॅटोसाठी जर व्यवस्थित असलं तर साईजसाठी आणि कलर अतिशय सुंदर असे रिझल्ट येतात। तर त्या संदर्भातच पाणी नियोजनासाठी फायलो कंपनीचं नेरो हे जर आपण टोमॅटोसाठी जर टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि ते यावर्षी मी त्याचा अनुभव घेतला। दरवर्षी मी टोमॅटो लावायचो, पाणी नियोजन नव्हतं। पाणी 4थ्या दिवशी आपण साधारण टोमॅटोला पाणी देतो। पाणी आणि खत जसं जसं वाढीचे काळामध्ये आपण पाणी जास्त देतो आणि खतही देतो, 4थ्या दिवशी कंटिन्यू देत राहतो। पण ज्या वेळेला ह्यावर्षी मी नेरो टाकलं तर त्याचा फायदा मला असा झाला की सुरुवातीच्या काळात जे आपण 4 दिवसाला पाणी द्यायचो ना, ते 8 ते 10 दिवसांनी आलं आणि महिन्यानंतर जेव्हा टोमॅटो झाली तर टोमॅटो ते 5 आणि 6व्या दिवशी पाणी आलं। पाण्याचा इंटरव्हल हा आपण साधारण 5-6 घंटे पाणी देतो। तर नेरो टाकल्यामुळे पाणी किती वेळ दिलं पाहिजे हेही समजलं आपल्याला। कमीत कमी 8 ते 10 घंटे पाणी एका वेळेला द्यायला लागायचं। त्याने काय झालं, टोमॅटोचा वापसा व्यवस्थित झाला, फुटवाही व्यवस्थित केला टोमॅटोने आणि जे फुलगळ संख्या आहे आपण जी म्हणतो ती सुद्धा कमी प्रमाणात झाली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला साईज, टोमॅटोची साईज ही दरवर्षीपेक्षा साईजही चांगली होती। आणि आता आर्यमान व्हरायटीची साईज साधारण सर्व शेतकऱ्यांना माहिती कमीच असते। तर आर्यमान व्हरायटीला मला खूप फायदा झाला त्याचा, म्हणजे जे 2 नंबर माल निघायचा ना तो कमी प्रमाणात निघाला। तर ते पाणी नियोजनामुळे झालं, वापसा चांगला झाला, फुगवणही चांगली झाली। माझी विनंती शेतकऱ्यांना की त्यांनी टोमॅटोसाठी आणि द्राक्ष बागेसाठी पण नेरो टाकलं पाहिजे। धन्यवाद।